तर शरद पवार यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल आणि त्यावेळेस ते नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आज निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। पुण्यातून शरद पवार माध्यमांशी आता संवाद साधतील। या पार्श्वभूमीवरती ते नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही लोकांनी ज्या वाचना दिल्या त्या जर वास्तव असतील तर 15, 16, 17 याचा कुठला तरी दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर केले असे दिसते। साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी यापूर्वी नसेल, पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या भाषणाची कारणमीमांसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही। त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या बद्दलची काळजी होती। दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं आणि तो गैरवापर आहे। याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर मंत्र्यांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर शिवकुमार त्यांचं नाव, तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं। आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2चा सिनियर मंत्री त्याला अटक करणं, त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर ह्या सातत्याने केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं। यापूर्वी अनिल देशमुख यांचं ॲक्शन घेतली गेली, त्यांच्या संबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटक केली, तुरुंगात ठेवलं आणि असं दिसतंय की ते 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आला आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेले आहेत, ती देणगी आहे, पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात जावं। तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो, पण त्यांना जामीन मिळालेली आहे। ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या बद्दलची पावले आहेत आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय, त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतंय। त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कोणी काढला? सरकारने आणि बँकेने, आणि तिथे टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायएस्ट होतं आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली। आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले, म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केली नाही,
आणि चौफन कृतीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्वच्छ आहे की हा जाणीवमधून एखाद्या दुसरा सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीनच कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दलची ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ईडी आणि त्या संबंधित या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचं जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आम्ही त्यांची माहिती मिळवली. माहिती आता साधारणतः असं आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली. एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे सरकार. या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या. 5,906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25.42%. म्हणजे 0.42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हिक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचं बजेट 2022मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. आवाज येतो ना याच्यात ऐकू येत नाही. आता बीजेपी यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022 पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147 मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJD 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पार्टी 5, TDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे 1, TRS 1. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार
ईडी करून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही निर्देश इथे नाही आहे. आता हे जे पक्ष किंवा किती कारवाई केली याचे काही आखेर मी तुम्हाला दिले. अजूनही काही दिवशी माझ्याकडे विशेषतः 2014ला हे सरकार सत्तेवर आले. 2014 ते 2022 या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, VSP 5, समाजवादी 5, तेलगू देशम 5, आम आदमी 3, शिवसेना 2 वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेसचं राज्य होतं 2004 ते 14, तेव्हाही काय ॲक्शन घेतलं. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांच्या ॲक्शन घेतली ईडी. त्या 26मध्ये 5 काँग्रेसचे आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस फडणवीस UPAच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीने कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुडापोटी कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्यासाठी धमक्या देतात. कोणत्या काळात नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी असे बहुतांच्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3, बिजू जनता 1 आणि इतर 1. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला नाही आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे BJP त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं. अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निवडाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि करत न करत तुम्ही अपोजिशन त्यांना निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते. ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही सुद्धा या विजयाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचार साहेब रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली ते म्हणले की ईडीची कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि पुढील 5 ते 6 महिन्यात त्यांना जेलमध्येही टाकण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काय आता अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे, संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे, त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या फाईल आहेत भ्रष्टाचाराच्या आहेत. मला माहिती नाही, ती चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. आता जिथं आम्हा लोकांचं राज्य इथं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ह्याची आकडेवारी तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये
सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही. आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय ही भूमिका आमच्या काळात नव्हती. शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर पण ते शिवसेनेत प्रवेश करतात. ईडीची नोटीस आणि ईडीची कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती, ते ठाकरे गटात दिसतं ना, सुरू झालेलीच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू झाली आणि त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले आणि त्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन मुश्रीफ उदाहरण, त्यांच्याकडे काहीतरी रेल्वे झालं तर तुम्ही लोकांनी बातम्या छापल्या होत्या. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. साहेब, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, यांना कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहेत. एकच निवडणूक आयुक्त आता आहेत. 2 निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेले आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री, ते दोघंच करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे जे आता त्याच्यात जे दुरुस्त केले आहे त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर आणि एक ऑपोजिशनचं लिडर ऑफ ऑपोजिशन आणि सरन्यायाधीश, तर त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात मला सरन्यायाधीश काढले आणि लीडर ऑफ ऑपोजिशन आणि एक मिनिस्टर, सिनियर मिनिस्टर. आणि आता सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना आता कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे. त्याचे काय अर्थ नाही. तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का? बोला. काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारलं बसायचं. आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती. मलाही माहिती चर्चा तुमच्याकडूनच मी ऐकते. अशी किती संपर्कात गेलेले? असं आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललंय ते योग्य वाटत नाही. त्यांनी काही निर्णय घेतलेत आमच्यापासून दूर करण्याची, ते आहे त्यांचा निर्णयाची ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत. गेलेले जर परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? कोण काय त्याची माहिती द्या, आमच्याबरोबर उभं करा. महाविकास आघाडीची जी काही जागा वाटपाची चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल, कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतं माहिती नाही. आता खरं फार प्रश्न राहिलेले नाही. प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही गावे शेकापक्ष कम्युनिस्ट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही कुठला फारसा अंतर नाही. एकच महत्वाचा प्रश्न आहे की ज्याच्या अद्याप आयुष्यात काही निश्चित दोन्ही बाजूने काही पावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दलचा. आणि तेवढा एक जर सोडला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत काय, कारण तिथं हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे. माहिती नाही पण ती जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायच्या तयारीत आहेत असा फरक.